यंदा पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग जमा झाले आहेत। अशा सगळ्या संकटात सांगलीच्या एका तरुणाने असा काही शोध लावलाय की जो दुष्काळावर तर मात करणारा आहेच, पण प्रदूषणाच्या विळख्यातून देखील सुटका करणार आहे। प्लास्टिकचा बंधारा। होय होय, प्लास्टिकचा। गाव तासगाव तालुक्यातलं आरबाडे आणि ही किमया साधली आहे भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या सचिन देशमुख आणि त्याच्या मित्रांनी। या डॅम मध्ये 2 कॉर्पोरेशन, त्यामध्ये इस्लामपूर आहे आणि कराड कॉर्पोरेशन आहे। हे या कॉर्पोरेशनचं जवळजवळ 5 टन आणि 8 टन आणि जे काही 148 गाव की जे जिल्हा परिषद सांगलीच्या अंतर्गत येतात, अशांचे जवळजवळ 4.5 टन, असं टोटल 17.5 टन प्लास्टिक की जे आहे ते ह्या डॅममध्ये आपण मर्ज केलेलं आहे। ह्यापासून जे काही पक्षी किंवा मराईन लाईफ किंवा जे काही वन्यजीव आहेत त्यांना जो काही धोका होणार होता तो धोका होणार नाही। त्यामुळं ही जी काही टेक्निक आहे, ही टेक्निक येणाऱ्या दिवसामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणेल। यासाठी 17.50 टन प्लास्टिक वापरलं, 15 लाख लिटर पाणी साठलं, 500 गावं प्रदूषणमुक्त झाली। 2019 मध्ये बंधारा तयार झाला आणि पुढची 4 वर्ष टेस्टिंग झालं। 3 वर्षानंतरही बंधारा मजबूत आहे। या योजनेचा आमच्या गावाला एक दुहेरी फायदा मिळालेला आहे। एक तर गावातील पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटवण्यात येईल आणि प्लास्टिकचा जो गणकचरा आम्हाला तो ग्रामपंचायत पुढे असणारा प्रश्न तोही त्यामुळे सॉल्व्ह होईल। शहरामध्ये जो भेडसावत असणारा प्लास्टिकचा प्रश्न व ग्रामीणला पाण्याचा प्रश्न जो उद्भवतो, त्या दोन्हीचा मध्य साधून आमचे जे मेजर साहेब आहेत त्यांनी देशासाठी हा जगातील पहिला डॅम प्लास्टिकचा आरोडे गावामध्ये उपलब्ध केला। येथील आमच्या शेकडो शेतकऱ्यांना या पाण्यापासून शेतीसाठी उपलब्धता निर्माण झाली व त्यांचा फायदा झाला। आरोडे गावामध्ये बांधण्यात आलेला हा प्लास्टिक बंधारा खरं तर एक मॉडेल आहे। हे जर मॉडेल प्रत्येक गावानं स्वीकारलं तर गावागावामधला कचरा अशा पद्धतीनं या बंधाऱ्यामध्ये साठवला जाऊ शकतो आणि त्यामुळं आज जी प्लास्टिकची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे यावरती काही प्रमाणात तोडगा देखील निघू शकतो। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।